करूनच पाठवतो. नळाचं जे पाणी आहे दररोज असेल तर तुम्ही ते पाणी ते लोक चेक करायला आणताना ना ती बॉटल असते ती स्वच्छ दिसते. त्या बॉटलमध्ये जर काही कंटॅमिनेशन पाणी आहे, या टँकरच्या पाण्याला ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर त्याचा आपण क्लोरीन टेस्ट करतो. ब्लिचिंग पावडरचं क्लोरीन जो पाण्यात जातो त्याच्याने सगळे बॅक्टेरिया मरतात, नंतर पाणी प्यायला योग्य होतं. तर त्याला टेस्ट करायची सगळ्यात साधी सोपी पद्धत पाण्याचा क्लोरीन टेस्ट करायची, तर त्याला ओटी टेस्ट म्हणतात. तर ती ओटी टेस्ट आपण असं 10 ml पाणी परीक्षा नळीत घ्यायचं, त्याला 1 थेंब ओटी सोल्युशन टाकायचं. ओके, 2 थेंब ओटी सोल्युशन टाकलं, मिक्स करायचं. जर पाण्यामध्ये क्लोरीन असला तर असा पिवळा कलर तयार होतो. हा असा पिवळा कलर तयार होतो. आणि हा पिवळा कलर तयार झाला की समजायचं की पाण्यामध्ये क्लोरीन आहे. क्लोरीन आहे याचा अर्थ हे पाणी 100% निर्जंतुकीकरण झालेलं आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे ज्याच्यातून उलट्या, जुलाब, डायरिया, डिसेंट्री किंवा जीबी, गुजनबर्ग सिंड्रोम हे जे होणारे आजार आहेत हे होत नाहीत. कारण सगळे ऑर्गॅनिझम जे माणसाला हानिकारक असतात ते क्लोरीनला सेन्सिटिव्ह असतात, ते क्लोरीनमध्ये मरून जातात. त्यामुळे क्लोरीन अशा पद्धतीने टेस्ट करतो आपण टँकरचा. विहिरीचा पण पाण्याचा असंच ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी घ्यायचं, त्याची ओटी टेस्ट घ्यायची. क्लोरीन आला 1.5-2 ppm पर्यंत की पाणी पूर्णपणे निर्जंतुक होतं. जीबीएसच्या अनुषंगाने जसं आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जे पाणी शुद्ध करून जे पाणी पुरवठा करतो त्याच्याबाबत रोजच्या आपल्या 200 ते 200 पर्यंतच्या पाण्याच्या नमुन्याची तपासणी करत होतो. पण जीबीएसच्या अनुषंगाने आम्ही ती संख्या वाढवून 50% वाढवली ते 300च्या पर्यंत आम्ही रोजचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या विविध ठिकाणचे नमुने तपासतो. ते पाणी पिणे योग्य आहे किंवा नाही, त्यामध्ये क्लोरीन अवेलेबल आहे का नाही, या पद्धतीने आम्ही उपाययोजना चालू केलेली आहे. तसंच ठिकठिकाणी टँकर विहिरीवरनं भरल्या जातात. मग त्या टँकरमध्ये पाणी विहिरीचं डायरेक्ट भरतात, त्यात कधी निर्जंतुकीकरण केलेलं नसतंय. तर तिथंही आपण निर्जंतुकीकरण प्रायव्हेट विहिरी जरी असेल तरी ज्या ज्या आम्हाला विहिरीत दिसत आहेत किंवा कोण आम्हाला कळवतंय त्या विहिरीत जाऊन आम्ही TCL पावडर टाकून त्याचंही निर्जंतुकीकरण करतोय. आमचं जे टँकर मधलं पाणी असतं ते आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेतो आणि आपल्याकडे एक ओटी सोल्युशन असतं. ते ओटी सोल्युशनचा 1 थेंब त्या परीक्षा नळीमध्ये टाकल्यानंतर जर पाण्याचा कलर चेंज झाला, पिवळा नारंगी वगैरे असा कलर होतो, त्याचा अर्थ असा की त्या पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा अवेलेबल आहे. ज्यावेळेस असं सिद्ध होतं त्या अर्थी सदरच्या पाण्यामध्ये कुठलीही बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही, ते त्याचं सिद्धता आहे. त्याबाबत सांगायचं म्हणलं तर हे तसं म्हटलं तर खोडसाळपणाचंच लक्षण आहे की कोणी मेसेज केला हे आपल्याला माहित नाही, पण तो मेसेज सध्या व्हायरल होतोय. तर माझ्या नागरिकांना एवढीच विनंती असेल की आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथं कुठलाही एकही बेड खराब झालेला नाहीये. प्रत्येक बेड पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे आणि आपण पाणी फिल्टर करूनच पाणी पुरवठा करत आहोत. तर त्या बातमीवर कुणी विश्वास ठेवू नये आणि त्याच्याबद्दल पॅनिक पण होऊ नये.